हॅलो आणि गुड मॉर्निंग। आज आहे वर्षाचा तिसरा दिवस 2021चा आणि आम्ही सगळे मिळून चाललो आहे कोथळी गडावरती। आणि इकडून कोथळीगड एक 45 ते 50 किलोमीटरच्या मध्ये आहे। कर्जतून तिथे रोड जातो, तर बाकीच्यांचा अजून वाट बघतोय। इकडून पुढे आता मोठो व्लॉगच करूया आणि त्याच्यात तुम्हाला पुढची माहिती देतो। जर कोणी पुणा किंवा खोपोलीतून येत असेल तर त्यांना खोपोलीच्या साईडून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे खाळ फाट्यावरून, तो आपल्याला कर्जतपर्यंत घेऊन जाईल। आणि किंवा तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला डायरेक्ट चौक फाट्यावरून कर्जतकडे जायचं आहे। तर मगाशी बघितल्याप्रमाणे आपण तिकडून हाळ फाट्यावरून या साईडून येतो, तर आता इकडून आपण सरळ जाणार आहोत कर्जतच्या इथून कडाव आणि मग आपला कोथळीगड। आपण आता दुकानाच्या इथून आतमध्ये टर्न घेतल्यानंतर इकडून आपल्याला लेफ्ट साईडला जायचंय आणि इकडून आपल्याला गडाकडे रस्ता लागतो। चला निघूयात वरती। तर आपण आता वरती आल्यानंतर इकडे एक आपल्याला पार्किंग सुद्धा मिळते आणि जर आपल्याला इथे पार्क नसेल करायचं तर गाड्या वरती सुद्धा जातात। आणि इकडे आपल्याला रजिस्ट्रेशन म्हणजे आपलं नाव वगैरे नोंदवून त्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो। बोलायचं गाडी चढत नाही तर चढत नाही, चान्स वाढला असतो। येताना काम करा, अशी गाडी उलटी लावायची आणि मग काय बोलतो आदित्य काठी। तर आपण ते पूर्ण तो ऑफ रोड पॅच पूर्ण वर चढल्यानंतर बरोबर मागे आपल्याला आपला हा कोथळीगड दिसतो। तर इकडे आल्यानंतर ह्या रोड मधून पहिला आपल्याला लागतं हा जो रोड आहे, इथून आपण आलोय आणि आपल्याला इथून लगेचच या रोडनी जर गेलो तर आपल्याला लागेल सरळ आपण गडाच्या पायथ्याशी जाऊन पोहोचतो। आणि जर ह्या साईडून गेलो तर गावातून एक हनुमानाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या जवळ जाऊन आपण पाया वगैरे दर्शन वगैरे घेऊन मग तिकडून सुद्धा रोड आहे। तर आता बघू, डिसाईड नाही केलं अजून कुठल्या रोडवरून जायचंय। तर आता आम्ही गावातूनच जायचं डिसाईड केलंय, कारण गावामध्ये एक हनुमानाचं मंदिर आणि एक लहान तोफ जी आपल्या गडावरून खाली आणलेली आहे। तर त्या तोफेचं खाली आणण्याचं कारण म्हणजेच की ती खूप लहान तोफ आहे, जवळजवळ 3 ते 4 लोक मिळून ती तोफ उचलून म्हणजे चोरी किंवा काही होण्याची शक्यता आहे। याच कारणामुळे गावकऱ्यांनी त्या तोफ कुठे चोरी वगैरे न होण्यासाठी ती हनुमान मंदिराच्या बरोबर खाली आणून ठेवली आहे। त्यामुळे चला आता टाइम वेस्ट न करूयात, पटकन जाऊयात हनुमान मंदिर, तिथे मस्तपैकी दर्शन घेऊयात आणि पुढचा व्लॉग कंटिन्यू करूयात। तर आता आम्ही आता पोचलोय
हनुमान मंदिरामध्ये. तर सगळ्यांनी पाया वगैरे पडलाय आणि जराशी विश्रांती घेतोय. आणि इथूनच लगेच समोरनं रोड आहे, तो आपल्याला आपल्या गाड्यापर्यंत घेऊन जाईल. आणि तिथूनच लगेच खाली एक छोटीशी तोफ आहे, ती तुम्हाला मी मगाशी सांगितलीच. आता मी गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि तुम्ही माझ्या मागे जी माणसं बघताय ती काल रात्रीपासून स्टेला होती आणि ते आत्ता खाली उतरतायत. तर चला, तिथून आपला गड स्टार्ट होतोय, निघूयात. तर आता पूर्ण आपण गडावरती पोहोचलोय, म्हणजे अजून थोडासा आपला वरचा हा बुरुज चढायचा आहे. आणि इकडे सर्वात अगोदर आल्यानंतर आपल्याला ह्या तोफा दिसतात आणि अशा हे दोन आहेत. त्यानंतर हा मागचा वरचा पूर्ण बुरुज आतून चढायचा आहे. स्वराज्य संकल्पक आबासाहेब शहाजी महाराज की जय. साऱ्या विश्वाची माता राजमाता शाहू मासाहेब की जय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. रणधुरंधर अजिंक्य योद्धा धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. नमो पार्वतीपदे हर हर महादेव हर हर महादेव. भारत माता की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. तर आपण त्या मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इकडे ही मोठी अशी लेणी पाहायला मिळते आपल्याला. आणि या लेणीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे जे खांब आहेत, ज्या खांबावरती ही पूर्ण लेणी आधारली आहे, त्याच्यावरती हे कोरीव काम केलेलं आहे. खूप सुंदर असं कोरीव काम केलंय, तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच मंदिराच्या अजून पुढच्या साईडला हे अजून 2 खोल्या आहेत. तर प्रत्येक खोलीच्या ह्या चौपटीवर असं प्रत्येक गणपती बाप्पाचं असं एक प्रतीक आहे. तुम्ही या साईडला बघू शकता. इथे ही एक खोली आणि त्याचबरोबर इकडे ही अजून एक.
त्या दरवाजाच्या पुढे आल्यानंतर आम्ही आता पूर्ण गडाच्या म्हणजे मागे आलोय टोकावरती. आणि इथून बरोबर त्याच्या समोरील बाजूला ह्या अशा पवनचक्क्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि या पवनचक्क्या म्हणजे इथून हद्द चालू होते पुण्याची, त्या साईडला पुणा आहे आणि ही हद्द आहे पुण्याची. आणि मागे आदित्य आपला भगवा झेंडा घेऊन फडकवताना. आणि आता आम्ही या पुलावरचा जो जुना झेंडा होता तो थोडा फाटला होता, त्यामुळे तो आम्ही काढून आता नवीन झेंडा आता वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. रक्त रक्तात विणलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. तर आज माझ्यासोबत खोपोलीमधून ट्रेकिंगसाठी वेद सह्याद्रीचे 3 सदस्य सुद्धा आले आहेत. तर त्यांनी माझ्यासोबत मिळून हा वरती झेंडा इथे फडकवलेला आहे. तर थोडंसं आपण त्यांच्याबद्दलच जाणून घेऊ की. सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय. माझं नाव राजेश गडद आणि हे आमचे सहकारी गौरव सुतार आणि हे श्रीपाद पवार. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळे यांनी सगळ्यांनी मिळून या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. आणि त्या सगळ्याच हिंदवी स्वराज्याची स्थापना जी केली त्याचं जिवंत उदाहरण किंवा प्रूफ जे बोलतो आपण ते म्हणजे आपले हे गडकोट आहेत. ह्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं हे आपलं कार्यच आहे. हे आपलं हे गरज आपण केलंच पाहिजे. बिकॉज आपण या भूमीत राहतो, त्या भूमीचं काहीतरी आपण देणं लागतो आणि ते आपण पूर्ण केलंच पाहिजे. आज आम्ही या ठिकाणी कोथलीगड ह्या गडावरती आलेलो आहोत गड संवर्धन करण्याच्या उद्देशाने. तसंच या ठिकाणी आल्यावरती आम्हाला असं दिसलं की हा जो ध्वज आहे परमपवित्र भगवा ध्वज, हा ध्वज फाटला होता मधून. फाटला असल्या कारणामुळे तो बघितला आणि आमच्या जवळ एक ध्वज होता तो असल्यामुळे तो जुना ध्वज होता तो काढून घेतला आणि या ठिकाणी नवीन ध्वज लावलेला आहे. आणि यानंतर आम्ही काही वेद सह्याद्री खोपोलीतर्फे साफसफाईचं कार्य देखील करत आहोत. धन्यवाद. हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. त्याचबरोबर फितूर झालेल्या काझी हैदरला 70,000 रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्या प्रयत्नात त्यांचे सर्व सैन्य कापले गेले. आपण ते टाका बघितल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे हा शस्त्रखाना बघायला मिळतो. हा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये खूप छोटा दिसत असेल, पण मी जर तिथे उतरलो तर परत चढायला मला काय जमणार नाही. इतकं मोठं हे आहे शस्त्रखाना आहे हा. आणि त्या लगतच इकडून असा व्ह्यू दिसतो. तर चला बाकीचे पुढे गेलेत आणि आपण पण जाऊयात पुढे हळूहळू. सावकाश जावं लागेल कारण हा पेंडा आणि आपण शूज घालतोय तर शूज चा तर आम्ही आता
ह्या अजून एका टाकाच्या इथं पोचलोय आणि ह्याचं पाणी एक शुद्ध आहे, पण आतमध्ये गाळ असल्या कारणामुळे हे आतून हिरवं हिरवं दिसतंय, पण खूप मोठं आहे आणि खोल सुद्धा आहे. आणि ही जे आहे ही इकडची शेवटची तटबंदी आता उरलेली आहे. जी आपल्या महाराजांच्या काळात जी तटबंदी होती ती सगळी आता इकडे तुम्ही बघू शकता ढासळून गेलेली आहे. हे इतकीच आता बघा पुढे इतकीच आता ही तटबंदी उरलेली आहे. आणि इकडचे पण हे वर्ण पडलेले हे ते दगड आहेत ते सरळ ह्याच्यात पडलेत. हे इतकं मोठं टाकं आहे, इथे पण वर्ण दगड पडलेला आहे. तर चला पटकन पुढे निघूयात दुसऱ्या टाकाकडे. हे अजून एक टाका आहे इकडे आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर. खरं तर हे बारीक बारीक असे हे आहेत, झाड आहेत. इथं तुम्ही गड उतरताना किंवा चढताना आपल्याला इथे अशी छोटी छोटी पोरं ती शाळा वगैरे शिक्षण घेऊन सुद्धा ह्या गडांवरती लिंबू पाणी किंवा ताक हे देण्यासाठी येतात. म्हणजे शनिवार रविवार या 2 दिवशी ते येतात, म्हणजे त्यांना सुट्टी असते तेव्हा. प्लीज तुम्ही जर आलात या गडावरती किंवा फिरायला आलात तर ह्यांच्याकडनं लिंबू पाणी किंवा ताक हे नक्की घ्या. आम्ही आता गड उतरायला घेतलाय, बाकी सर्व गेले पुढे. तर आता पहिला मी सर्वात खाली गाडीपाशी जातो आणि तिकडेच व्लॉग आपण एंड करूया.